हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण की जय। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पानिं मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलङ्कङ्कति ज्योतिकामोधिवक्त्रं, कलानिशवादापनोदारदीक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण कीजिए। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी सादर केलेली ओवी, कैवल्याचे पुतळे, साधकांचा मायबाप, अनाथांची माय आणि योग्यांची माऊली, अलंकापुर पीठाधीश्वर विश्वसंत माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीतील 17व्या अध्यायातील ओवी असून, या ओवीच्या माध्यमातून माऊली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबाराय तुम्हा मला शारीरिक तपाचं वर्णन करतात। ज्ञानोबाराय म्हणतात, याचे यावत प्राणी मात्राचं जीवन जर डोळ्यासमोर ठेवलं तर या जगतामध्ये सामान्य जीवापासून देवापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, साधकांपासून सिद्धांपर्यंत, चाकरांपासून राजांपर्यंत नवे नवे, काश्मीरच्या नंदनवनापासून ते मल्यागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव जगभरामध्ये सुख समाधान ऐश्वर याच्या प्राप्तीसाठी अनेक तीर्थाटन करतो। परंतु या जगाच्या पाठीवरती सर्व तीर्थांच्या परमोच्च ठिकाणी असणारी 2 तीर्थ ज्ञानोबाराय सांगतात, आणि ती जर कोणती असतील तर सकल तीर्थाची दुरे आणि जी एका माता पितरे। माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, जो या देहाच्या माध्यमातून जगातील सर्वोच्च ठिकाणी स्थित असणाऱ्या आई आणि वडील अर्थात माता आणि पिता यांच्या सेवेसाठी स्वतःचा जीव स्वतःचं शरीर पणाला लावून त्यांच्या सेवेसाठी खर्च करतो, त्याला माझी प्राप्ती होते, अर्थात त्याला सर्व तीर्थाटन केल्याचे पुण्य आणि फल प्राप्ती होते। म्हणून या जगतामध्ये विचरण करत असताना माता आणि पिता ही 2 प्रमुख तीर्थक्षेत्र शिरोभागी ठेवून आपण त्यांच्या शरीराच्या माध्यमातून भक्ती करावी, अर्थात आपलं कर्तव्य कर्म करावं आणि जीवनामध्ये विजयश्री यशस्वी प्राप्त करून घ्यावी। या प्रवचनरूपी सेवेला विस्तृत चिंतन करण्यापूर्वी आज आपल्या आदर्श नगरी भोसे गावामध्ये, आपल्या गावामध्ये होत असणारा हा दशक्रिया विधीचा सोहळा, तुम्ही आम्ही त्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये विचारणा करतो, त्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 16 संस्काराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही विचारणा करतो। त्यातला 16वा संस्कार म्हणजे अंत्येष्टी, आणि त्यानंतर
कर्मकांडाच्या नियमाप्रमाणे तुम्ही आम्ही दशक्रिया, पिंडदान, श्राद्ध आदी क्रियाकर्म करत असतो. मग आपल्या गावामध्ये दशक्रिया विधी होतोय. निमित्ताही कैलासवासी कौशल्याई निळकंठ कारकिले यांना दिनांक 20 मार्च 2025 रोजी देवाज्ञा झाली आणि मग हिंदू धर्मशास्त्र अन्वये कर्मकांडाच्या नियमाप्रमाणे तुम्ही आम्ही दशक्रिया विधीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मग कारकिले परिवाराचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, गणगोत्र, जावई, भाऊ, भाचे, पुतणे आदी करून सर्वजण या ठिकाणी अखेरचा निरोप श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. मग या मातोश्रींच्या पश्चात त्यांचा असणारा विस्तीर्ण परिवार की ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांची मुलगी सौभाग्यवती माधुरीताई योगेश गांडेकर, त्याचप्रमाणे त्यांची जावई श्रीयुत योगेश विष्णू गांडेकर, त्यांचे दीर श्रीयुत विनायक विनोजी कारकिले, त्यांचे पुतणे श्रीयुत सुखदेव विनायक कारकिले, श्रीयुत कैलास विनायक कारकिले, त्यांची पुतणी सौभाग्यवती सुजाताताई विठ्ठल जगताप, त्यांचे बंधू श्रीयुत सीताराम जानभाऊ हजारे, श्रीयुत सोपान जानभाऊ हजारे, त्यांच्या भगिनी गंगा भागीरथी शालन विठ्ठल जैत, त्याचप्रमाणे गंगा भागीरथी प्रतिभा प्रभाकर धुमाळ, सौभाग्यवती सुनंदा ज्ञानेश्वर थोरात, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी सौभाग्यवती सुनीता चंद्रकांत आवटे, त्यांचे जावई श्रीयुत विठ्ठल विश्वनाथ जगताप, सौभाग्यवती नर्मदा विनायक कारकिले जाऊबाई, श्री शशिकांत देवराम डफळ जावई, त्याचप्रमाणे त्यांच्या जावयांमध्ये श्रीयुत अतुल महादेव शिंदे, श्रीयुत अनिल नामदेव बोराडे, रामचंद्र कारकिले, त्यांचे पुतणे श्रीयुत नाना श्रीपती बारवे मामा, त्याचप्रमाणे असणारे त्यांचे नातू कुमार दुर्वेश योगेश गांडेकर, कुमार प्रणय योगेश गांडेकर, कुमार आर्यन सुखदेव कारकिले आणि असा असणारा हा विस्तीर्ण परिवार. ह्या परिवाराला निश्चितपणे दुःख व साहजिक आहे. तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर या इहलोकीची यात्रा सोडून तुम्हाला एक ना एक दिवस जावंच लागतं. जन्मजया मृत्यूतया या न्यायाने आपण प्रत्येक जण विचार करत असतो. ज्याप्रमाणे नदीचा उगम आहे तिच्या आयुष्याची पूर्तता ही सागराला मिळण्यामध्ये होते. सूर्याचा सूर्योदय आहे त्याप्रमाणे सूर्याचा सूर्यास्तही आहे. मग जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला जावंच लागतं. तर जन्म ते मृत्यू या दोन्ही मधलं सुंदर आणि सुरेख अंतर ज्याला तुम्ही आम्ही जीवन असं म्हणतो, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं, या ठिकाणी या मातेंचे जावई आणि माझे परम मित्र, माझे वर्ग मित्र, माझे सहकारी श्री योगेश भाऊ गांडेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. खरं तर भोसेनगरीमध्ये आध्यात्मिक साधना करत असताना पखावत साथ असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, या माध्यमातून अनेकदा येणंही झालं. या ठिकाणी जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला जर जावंच लागतं तर मग या जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही आम्ही जगलो किती, यापेक्षा जगलो कसं, यावरती माणसाच्या आयुष्याची किती पूर्तता ठरत असते. मग ज्याप्रमाणे या सृष्टीचा नियम आहे, आलेल्या प्रत्येकाला जावंच लागतं, तर हे जात असताना जाण्याची कारण मीमांसा जर तुम्ही आम्ही बारकाईने पाहिली तर त्याची उत्तर तुम्हाला आम्हाला वेद, शास्त्र, पुराण याचा धांडोळा घेतला की निश्चितपणे भेटतात. घात, आघात, अपघात आणि आत्मघात या माध्यमातून मनुष्याला देह सोडावा लागतो. आजार आणि दीर्घ आजार या माध्यमातून माणसाला मृत्यूची चाहूल होते. आणि या आयुष्याचं, या जीवनाचं शेवटचं अंतिम सत्य सांगत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. अर्थात या जगाच्या पाठीवरती तुम्ही आम्ही विचार करत असताना, तुम्ही आम्ही जीवन जगत असताना, एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही नवीन वस्त्र खरेदी करावं, ते परिधान करावं, त्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वापर करावा, उपभोग घ्यावा आणि कालांतराने ते जीर्ण झालेलं वस्त्र, ते जुनं झालेलं वस्त्र, फाटण्यासाठी परिपूर्ण झालेलं वस्त्र तुम्ही आम्ही टाकून द्यावं, त्याचा त्याग करावा आणि नवीन वस्त्र स्वीकारावं. त्याप्रमाणे ज्ञानोबराय तुम्हाला म्हणतात, जसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तसे देहांतरातील स्वीकारीचे चैतन्य नाते. त्याप्रमाणे या चैतन्यातील मुळात असणाऱ्या मनुष्याच्या सूक्ष्म देहाला हा स्थूल देह टाकून द्यावा आणि पुन्हा एकदा पुढची वाटचाल चालू करावी. मग प्रत्येक माणसाला तीन नाशापैकी स्वभाव नावाचा नाश प्राप्त झाला
की हा देह सोडावाच लागतो. ज्ञानोबा तुम्हाला सांगतात आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तू अजून जावे पंडू कुमारा. या ठिकाणी स्वभाव नाश प्राप्त झाला की जर माणसाला देह सोडावाच लागतो, जावंच लागतं, तर निश्चितपणे या मृत्यूविषयी मरणाविषयी शोक निर्माण करण्याऐवजी आपण आपापल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करत असताना प्रत्येकाला आपापल्या कर्तव्य कर्माशी प्रामाणिक राहून या ठिकाणी निश्चितपणे भगवंताची शरणागती करावी. समाजामध्ये जीवन जगत असताना त्या ठिकाणी अनन्य भावानं आणि सदाचारानं जर जीवन जगलं तर निश्चितपणे तुमच्या आमच्या जीवनामध्ये विजयश्री प्राप्त झाल्याशिवाय होणार नाही. मग आज 21व्या शतकामध्ये मनुष्य सहज म्हणतो पाप पुण्य या गोष्टी आहेत का, किंवा त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या काय, तेही जगद्गुरु तुकोबरायांनी 387 वर्षापूर्वी गाथा नावाच्या पवित्र ग्रंथामध्ये किंबहुना शास्त्रामध्ये तुम्हाला पाप पुण्याची संकल्पना सांगताना सांगितलं. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. दुसऱ्याला दुःख देणं, दुसऱ्याला पीडा करणं खऱ्या अर्थाने पाप आहे. तर त्या ठिकाणी दुसऱ्यावरती पर उपकार करणं हेच खऱ्या अर्थानं काय असेल तर पुण्यकर्म आहे. मग तुम्ही हे जीवन जगताना काय करावं आणि काय करू नये, ज्याला आजच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर तुम्ही 21व्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना तुमच्या आमच्या समोर आजही डूज आणि डोंट्स, काय करावं आणि काय करू नये याची चिकित्सा करताना तुम्ही लहान मुलापासून तर प्रत्येकाला मार्गदर्शन करतो. तुम्ही रस्त्याने प्रवास करत असाल तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला वेगवेगळ्या वळणावरती काही फलक लावले असतात. पुढे वळण आहे, पुढे घाट क्षेत्र आहे, वाहने सावकाश चालवा. कशासाठी? तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. सकाळी उठल्यानंतर तुम्ही शुचिर्भूत व्हावं, स्नान करावं आणि मग आरशामध्ये पाहावं, आरशामध्ये डोकवावं, स्वतःचा चेहरा निहाळावा, केस विंचरावे, गंध लावावा आणि मग आपलं मार्गक्रमण चालू करावं. कशासाठी? सुंदर दिसण्यासाठी. तसं तुमचं आमचं जीवन सुजलाम सुफलाम होण्यासाठी, तुम्ही जीवनात योग्य आणि अयोग्य गोष्टीची निकष करण्यासाठी मुळातच आजही संप्रदायामध्ये या भागवत धर्मामध्ये काकडा नावाची साधना असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, भजन असेल, वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून तुम्ही आपलं जीवन सुखकर करावं, यासाठी जीवनामध्ये काय करावं आणि काय करू नये याची मीमांसा करण्यासाठी असणारी ही भगवत धर्मातील असणारी वेगवेगळी साधना म्हणजे तुमच्या आमच्यासाठी आरसा रूपाने स्थित आहे. त्यामध्ये तुम्ही पाहावं, डोकवावं आणि पुढे चालावं. तुम्हाला आपल्या देहाचा विचार करायला लावण्यासाठी काकडा नावाची साधनेमध्ये तुम्ही सर्वजण म्हणतो ना, अल्प आयुष्य मानव देह शतगमिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे राम राम स्मरावी. काकडा नावाच्या साधनेमध्ये ज्यावेळी तुम्ही याचा उच्चार करतो त्यावेळी तुम्हाला संत महात्मे प्रश्न विचारतात, बाबा रे, अल्प आयुष्य मानव देह शतगमिले ते अर्धरात्र खाय. आम्हाला जर 100 वर्षाचं आयुष्य लाभलं तर त्यातलं अर्ध आयुष्य झोपण्यामध्ये जातं. उरलेल्या आयुष्यामध्ये मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, बालपण असेल, आजारपण असेल, वेगवेगळ्या पीडा आणि व्याधी असतील, तर मग तुमच्या आमच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं, काय भजनाशी उरले ते पाहेगा. मग तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय जोडी केली, तुम्ही काय मिळवलं आणि तुमच्या आमच्या हातामध्ये किती वेळ शिल्लक राहिला हे मात्र तुम्ही बारकाईने चिकित्सा करावी. हे तुम्हाला तुमचं आमचं शास्त्र प्रश्नार्थक रूपाने जाग करण्याचं काम करतं. उठा जागे व्हावे, आता स्मरण करा पंढरीनाथा. कशासाठी? कशासाठी जाग व्हावं? मुळातच तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य लाभलं असं नाही, परंतु त्यापैकी किती तुम्ही जागे झालो का हेही पाहणं गरजेचं आहे. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आजही तुम्हाला या सुज्ञ आर्थिक महासत्ता होणाऱ्या भारतामध्ये जर सरासरी आयुर्मान किती असं प्रश्नचिन्ह जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं तर तुम्हाला पाहायला भेटतं ते म्हणजे भारताचं सरासरी आयुर्मान सद्यस्थितीला 67 ते 68 वर्ष एवढे आहे. म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य भेटलं असेल, पण त्यापैकी 67-68 वर्षाचं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये लागलंय, तर ते कशा पद्धतीने जगून विहित करावं हे तुम्ही बारकाईने पाहणं आणि चिंतन करणं तेही गरजेचं आहे. मग ज्ञानोबा ओवीच्या माध्यमातून तुम्हाला जागवण्याचं काम करतात. तुम्हाला आपल्या कर्माच्या ठिकाणी तत्पर राहण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी जागृत करतात. तुम्ही पुण्य कमवण्यासाठी, तुम्ही पापाचं क्षालन करण्यासाठी तुम्ही काय करतो तर वेगवेगळ्या तीर्थाटनाला प्रवास करतो आणि भ्रमंती करतो.
मग या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबराय तुम्हाला सजगता स्पष्ट करताना सांगतात, बाबा रे, या जगताच्या पाठीवरती 300हून अधिक तीर्थाटन असतील. त्या तीर्थाला तुम्ही जावं, आपल्या पापाचं क्षालन करावं, तीर्थामध्ये स्नान करावं. परंतु तुम्हाला या ठिकाणी सर्व तीर्थाच्या सर्वोच्च ठिकाणी असणारी 2 तीर्थ जर कोणते असतील तर ज्ञानोबराय सांगतात, बाबा रे, सकल तीर्थाचे दुरे आणि जे का माता पितरे. माता आणि पिता ही 2 तीर्थ जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून माणसानं काय करावं तर शारीरिक तपाच्या माध्यमातून हा देह त्या ठिकाणी आई आणि वडील यांच्या सेवेमध्ये रत ठेवावा. मग हा देह कुणी आई वडिलांच्या सेवेसाठी रत केला याचे जर तुम्ही बारकाईने चिंतन केलं तर तुम्हाला अनेक वेगवेगळी उदाहरणं पाहायला भेटतील. मुळातच आज आपण म्हणतो ना, आर्थिक साक्षरता झाली पाहिजे, शैक्षणिक साक्षरता झाली पाहिजे. कशासाठी? सहज प्रश्न माणसाला पडतो. ज्ञानोबराय यांनी 12व्या शतकाच्या उत्तरार्ध शके 1272 टीका केली. ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. मग 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरायांनी ईश्वरी ज्ञानाची अनुभूती साक्षीभूत व्हावी यासाठी गीता नावाच्या पवित्र ग्रंथावरती टीकात्मक विश्लेषण करून या ठिकाणी भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाचं लिखाण करावं. मग 750 वर्षांपूर्वी लिखाण केलेल्या ग्रंथामध्ये तुम्ही आज का बरं डोकवावं असा प्रश्न तुम्हाला सहजपणे पडेल आणि तो पडणे निश्चितपणे गरजेचं आहे. एखादा म्हणेल, महाराज जग चाललंय कुठं? आज नासाच्या माध्यमातून, आज इस्रोच्या माध्यमातून तुम्ही चंद्रावरती गेलो, तुम्ही सूर्याची भ्रमंती चालू केली. मग एवढ्या अद्ययावत जगतामध्ये 750 वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथांचं तुम्ही का बरं अवलोकन करावं त्याची मीमांसा करताना तुम्हाला बोलावं लागेल. आज 5 सप्टेंबरच्या निमित्तानं दरवर्षी तुम्ही भारतभर शिक्षक दिन साजरा करतो. मग शिक्षक दिनाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळी शैक्षणिक धोरणं तुमच्या आमच्या समोर ठेवली जातात की भारत हा साक्षर झाला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2000 साली त्या ठिकाणी घोषणा केली, 2020 पर्यंत आपला भारत हा आर्थिक महासत्ता झाला पाहिजे. आणि त्यासाठी मग ध्येय धोरणं ठरली, वाटचालही चालू केली गेली आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नही केला आणि भारत आर्थिक महासत्ता झालाही. 5 सप्टेंबरच्या माध्यमातून भारताची साक्षरताची धोरणं तुमच्या आमच्या समोर ठेवली जातात. का तर भारत साक्षर झाला पाहिजे, भारत सुशिक्षित झाला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करतो. परंतु भारत सुसंस्कृत झाला पाहिजे यासाठी तुम्ही काही ध्येय धोरणं ठेवतो का याचाही विचार तुम्हाला करावा लागेल. दरवर्षी 5 सप्टेंबरच्या निमित्ताने शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून दरवर्षी साक्षरतेचा पोत वाढत चाललाय, साक्षरतेचं प्रमाण वाढत चाललंय. परंतु त्या ठिकाणी साक्षरता म्हणजे सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा या दोन्ही गोष्टी मात्र वेगवेगळ्या आहेत. त्या तुम्ही बारकाईने समजून घ्यायला पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या आर्थिक महासत्ता असणाऱ्या भारतामध्ये सर्वात साक्षर असणारं राज्य कोणतं याची जर तुम्ही चिकित्सा केली तर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर उत्तर येतं, ते म्हणजे केरळ. भारतामध्ये सर्वात साक्षर राज्य कोणतं तर त्याचं उत्तर येतं केरळ. आणि ह्याच भारतामध्ये सर्वात जास्तीत जास्त अनाथ आश्रमांची संख्या कुठं याची तुम्ही जर मीमांसा केली तर त्याचंही उत्तर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे केरळ. म्हणजे ज्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण वाढलंय त्याच ठिकाणी जर अनाथ आश्रमांची संख्या वाढत असेल तर तुम्हाला या निकषापर्यंत येऊन पोहोचावं लागेल. शिक्षणानं माणूस सुशिक्षित होतो परंतु सुसंस्कृत नाही. सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षणाबरोबर त्या ठिकाणी सुसंस्काराची जोड देणं गरजेचं आहे. जोपर्यंत शिक्षणाबरोबर सुसंस्कार देत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला वाढत्या वृद्धाश्रमांची संख्याच वाढलेली दिसेल आणि मग सुख, समाधान, यश आणि कीर्ती या गोष्टी दूरवर निघून गेलेल्या असतील. म्हणून त्याचा पत्ता देण्यासाठी आजही तुम्हाला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी सांगितलेल्या या ठिकाणी वृत्तीचाच वापर करावा लागेल. सकळ तीर्थाचे दुरे आणि जे का माता पितरे. जगाच्या पाठीवरती आपल्या मुलावरती निरपेक्षपणे प्रेम करणारी जर व्यक्तिमत्व कोणते असतील तर ते म्हणजे माता आणि दुसरं म्हणजे पिता. आज तुम्ही वेगवेगळ्या देवदेवतेची त्या ठिकाणी पूजा करतो, आराधना करतो, विचारही करतो. मुळातच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तुमच्या आमच्या मनावरती लहानपणापासून बिंबवलं जातं की जगाच्या पाठीवरती हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देवतांच्या माध्यमातून तुम्ही भगवंताची पूजा अर्चा उपासना करतो. मग ही उपासना करताना सहज तुम्हाला जर म्हटलं 33 कोटी देवता कोणत्या तर तुम्हाला 33 देवांचीही नावं सांगता येणार नाही. पण त्यात हाही निकष सांगितला जातो की 33 कोटी या शब्दामध्ये टी या शब्दाला पहिली वेलांटी अर्थात कोटी या शब्दाचा अर्थ होतो प्रकार. मग तुमच्या आमच्या समोर अष्टवसू, 11 रुद्र, 12 आदित्य आणि त्या ठिकाणी असणारे 2 अश्विनी कुमार, 8 + 11 + 12 + 2 बरोबर 33
33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतात. ज्याप्रमाणे तुम्ही आम्ही म्हणतो की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये राज्य व्यवस्था व्यवस्थित चालावी म्हणून अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती, त्याप्रमाणे या जगतामध्ये सर्वत्र व्यवस्थित विचार व्हावं यासाठी 33 प्रकारच्या देवता तुमच्या आमच्या समोर ठेवल्या गेल्या. त्याच्याही पलीकडे जाऊन तैत्तिरीय नावाचं उपनिषद तुमच्या आमच्या समोर 4 देवता सांगतात. त्या देवता जर कोणत्या असतील तर ते म्हणजे मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव आणि आचार्य देव भव. या 4 देवताच्या माध्यमातून तुम्ही आपलं जीवन सुजलाम सुफलाम करावं. तुम्ही आम्हाला देवाची उपासना करायची ना तर मग उपनिषद तुम्ही आम्हाला सांगतात आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. आपल्याकडे येणारा अतिथी हा ईश्वर समान आहे आणि आपल्याकडे असणारे आचार्य अर्थात गुरु संत हे भगवंता समान आहे. त्यांची पूजा अर्चा करावी आणि जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून घ्यावी. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात सकल तीर्थाची येदुरे आणि जेता माता पितरे. मुळातच तुम्ही आम्ही 19 फेब्रुवारीच्या निमित्तानं संपूर्ण भारतभर गाजावाजा करतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही आज जन्माला येणं गरजेचं आहे. निश्चितपणे 300-350 वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही आम्ही डोकावून पाहिला तर तुम्हाला आम्हाला पाहायला भेटतं आजही तुम्ही आम्ही 19 फेब्रुवारीच्या निमित्तानं गाजावाजा करतो की होय गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा, गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. परंतु याच मराठी माणसाचा अभिमान, याच मराठी माणसाचा स्वाभिमान आणि याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या राष्ट्रपुरुषानं निर्माण करून दिली त्या गगनभेदी ताऱ्याचं नाव आहे राजे शिवछत्रपती. परंतु या छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही नारा करतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. परंतु त्या अगोदर तुम्हाला मला म्हणावं लागेल. आमचे श्रीगुरु प्रेमसुद्धा शास्त्रीजी नेहमी सांगतात राजे जन्माला येतीलही, परंतु आज माणसांची जर नैतिक अवस्था पाहिली तर प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवराय जन्माला यावे पण स्वतःच्या घरात नाही हो, दुसऱ्याच्या घरात जन्माला यावे. राजे जन्माला येतीलही परंतु त्यासाठी तुम्हाला मला म्हणावं लागेल माँसाहेब आधी तुम्ही पुन्हा जन्माला या. जोपर्यंत माँसाहेब जन्माला येऊ शकत नाही तोपर्यंत छत्रपती शिवराय जन्माला येणार नाही. कारण आज या 21व्या शतकामध्ये सैराट संस्कृतीच्या जिगाट विकृतीवरती ताल धरून बेभान होणाऱ्या पिढीला जाब विचारताना तुम्हाला मला म्हणावं लागेल जिच्या कुशीमध्ये निवडले शिवराय, जिच्या कुशीमध्ये निवडले शिवराय हल्ली तो आईचा गर्भ हरवलाय आणि या जल्लोषाच्या नादामध्ये आमच्या आचरणातला त्या ठिकाणी शिव संदर्भ हरवलाय. जोपर्यंत राजमाता जन्माला येऊ शकत नाही कारण ह्या त्याच राजमाता होत्या की ज्यांनी आपल्या छत्रपती शिवरायांना सांगावं, संस्काराचे धडे द्यावे की हे राजे मन, मनगट, मस्तक, मेंदू आणि मनका याच्या जोरावरती स्वराज्य निर्माण होत असतं. स्वराज्य निर्माण करायचं ना अगोदर संस्कृती जोपासावी लागेल. म्हणून रामायण असेल, महाभारत असेल, वेगवेगळ्या धर्मग्रंथांचं अध्ययन करावं आणि या रणरागिणीनं आपल्या मुलावरती संस्काराची शिदोरी देताना संस्कृती म्हणजे काय याचे धडे द्यावे. म्हणून ज्ञानोबा तुम्हाला सांगतात सकल तीर्थाची दुरे आणि जे का माता पितरे. माँसाहेबांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना समवेत बरोबर घ्यावं आणि सांगावं राजे स्वतःला भूक लागली असताना खाणं ही झाली प्रकृती, स्वतःला भूक नसताना सुद्धा खाणं ही झाली विकृती. परंतु स्वतःला भूक लागली असताना सुद्धा आपल्या ताटातली अर्धी भाकरी भुकेलेल्याच्या मुखात बनवणं ही खरी आपली संस्कृती. मग या संस्कृतीची जोपासना करण्यासाठी, या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी बाळराजे तुम्हाला त्या ठिकाणी खंबीर व्हावं लागेल आणि स्वराज्य निर्माण करावं लागेल. म्हणून तर खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण करताना हे स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा म्हणजेच या स्वराज्यामध्ये सर्वांस पोटास लावणे आहे. या न्यायानं सर्वत्र आया बहिणीची इज्जत असेल, आया बहिणीची प्रतिष्ठा असेल किंवा आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला न्याय भेटावा, प्रत्येकाला मनसोक्त जीवन जगता यावं. म्हणून त्या ठिकाणी काय करावं स्वराज्याची स्थापना करावी. म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती आठवण्या अगोदर तुम्हाला मला माँसाहेब जिजाऊ आठवावं लागेल. मग ज्ञानोबरायांनी का म्हणावं सकल तीर्थाची धुरे आणि जे का माता पितरे. त्याचं जर बारकाईने चिंतन करायचं झालं तर आई आणि वडील या दोन्ही गोष्टी तुम्हाला मला डोळ्यासमोर ठेवावी लागेल. मुळातच आईविषयी अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. फमू शिंदेनी सुद्धा सांगितलं आई खरंच काय असते, आई खरंच काय असते. लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते आणि लग्नाचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही. आपल्या लेकरावरती निरपेक्षपणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोण असेल तर ते म्हणजे आई, आई आणि आई. आईने लेकरावरती किती प्रेम करावं.
आईने लेकरावरती प्रेम करताना कुठल्याही प्रकारचा लाभाचा, कुठल्याही प्रकारचा हिताचा आणि कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेचा विचार न करता जी आपल्या लेकरावरती समत्वानं प्रेम करते ना, तिला आई असं म्हणतात. मी महाराजांच्या भाषेत सांगून जाईल, आईनं लेकरावरती किती प्रेम करावं बरं? महाराजांनी सांगावं, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती. आपल्या लेकरावरती लाभाशिवाय प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोणाचे? तर ते म्हणजे फक्त आई, आई आणि आई. एकदा झालं काय, एका बाजारामध्ये, एका यात्रेमध्ये एक मुलगा आपल्या आई समोर गेला. मुळातच लहानसा मुलगा, यात्रा मोठी भरली आणि त्या यात्रेमध्ये तो लहानसा असणारा मुलगा, वडिलांकडे पोरकं झालेलं ते लेकरू आपल्या आईजवळ हट्ट करतंय. आई समोर यात्रा आहे, समोर झोके फिरतायत, पाळणी फिरतायत, मला पाळण्यामध्ये बसायचंय. आईने सांगावं, बाळा आपली परिस्थिती नाही बरं का, त्या ठिकाणी आपली परिस्थिती नाहीये बाळा, असू देत, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. पुन्हा मग व्हावं काय, त्या ठिकाणी मुलानं एखाद्या खेळण्याकडे हात करावा आणि आईला म्हणावं, आई मला ते खेळलं पाहिजे. आईने म्हणावं, बाळा त्या ठिकाणी आपली परिस्थिती नाही. आणि ही सर्व घटना एक श्रीमंत मनुष्य पाहत होता. जीवाची तगमग चालली, काय करावं, माझ्याकडे तर पैसे, त्या मुलाला काही घेऊन द्यावं का, पण नको, त्या आईचा स्वाभिमान तर दुखावणार नाही ना. मग वेगवेगळी खेळणी असेल, वेगवेगळा झोका असेल, पाळणा असेल, वेगवेगळा हट्ट करत असताना त्या ठिकाणी त्या मुलानं आईला म्हणावं, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा हट्ट करावा. परंतु त्या अबलाक्षीण झालेल्या आईनं आपल्या लेकराची समजूत घालताना म्हणावं, बाळा एक दिवस मी तुझ्या इच्छा पूर्ण करेल बरं का, परंतु इतक्या सुसाट्याचा वारा यावा आणि त्या वाऱ्यामध्ये सर्वत्र सगळी लोक इतरत्र धावतात, इतरत्र पळतात आणि त्या आईचा आणि मुलाचा संपर्क तुटतो. आणि मग संपर्क तुटलेल्या त्या ठिकाणी असणारा मुलगा धाई मोकमोक रडतं आणि आई 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 म्हणून त्या ठिकाणी हंबरडा पडतं. आणि त्या परिस्थितीमध्ये त्या माणसानं पाहावं, त्या मुलाला आई भेटत नाहीये. हंबरडा पडून टावं पडून रडणारं मुलगा, त्या मुलाला त्या ठिकाणी त्या माणसानं जवळ घ्यावं, त्या मुलाची समजूत घालावी. त्याला तर त्याची आई मिळत नाहीये, आई भेटत नाही. आणि मग त्यांनी म्हणावं, बाळा तुला काय पाहिजे, तुला खेळणं पाहिजे का, तुला झोक्यात बसायचं का, तुला घड्याळ पाहिजे का. त्या ठिकाणी त्या मुलानं सांगावं, मला खेळणं नको. त्या मुलानं सांगावं, मला झोक्यात बसायचं नाही, मला हातात घड्याळही नको, मला काय पाहिजे, मला फक्त आणि फक्त माझी आई पाहिजे. म्हणजे ज्यावेळी माणसाकडे विरह निर्माण होतो, ज्यावेळी माणसाला सर्वस्वाचा त्याग करून त्या ठिकाणी दुःखाची प्राप्ती होते, त्यावेळी माणसाला जर आठवत असेल तर ते म्हणजे पहिली आई, आई आणि आई. आधी व्यवहारात माणसाला ठेच लागू द्यावं, पटकन मुलानं त्या ठिकाणी मुलीनं आई म्हणून धाई म्हणून रडावं आणि हंबरडा फोडावा. एवढं आपल्या लेकरावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आई. आई म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, सकल तीर्थाचे धुरे आणि जे का माता पितरे. मग या आईचं महत्व सांगताना शास्त्रानं तुम्हाला मला सांगितलं, आईनं आपल्या लेकरावरती किती प्रेम करावं. ज्या प्रमाणात नारद महर्षींनी भक्तीच्या प्रांतामध्ये विचरण करत असताना भगवत भक्तीची मीमांसा सांगताना सांगावं, गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्तमान अविच्छिन्नम सूक्ष्मतर अनुभव रूपम. अशा पद्धतीचं काय असतं त्याला प्रेम असं म्हणतात, की ज्या प्रेमामध्ये कधीही कुठल्या गुणाचा विचार केला जात नाही. गुणरहित स्वरूपाचं प्रेम करणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ते म्हणजे आई, आई आणि आई. हे मातृत्वाचं व्यक्तिमत्व आपल्या लेकरावरती प्रेम करताना कधी आपल्या बाळाचं गुण पाहत नाही. एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, एखाद्या मोठ्या दवाखान्यामध्ये एका वेळी अनेक प्रसूती होतात. 5, 10, 15 वेगवेगळ्या पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर एखाद्या आईनं त्या ठिकाणी प्रसूतीनंतर जाग व्हावं आणि जाग झाल्यानंतर त्या आईने विचारावं, काय विचारावं, मुलगी झाली की मुलगा. आई विचारते का कधी? नाही. आई प्रसूती झाल्यानंतर त्या ठिकाणी भानावर आल्यानंतर पहिला प्रश्न विचारते, माझं बाळ कसं आहे. ती म्हणत नाही मुलगी आहे का, ती म्हणत नाही मुलगा आहे का, तर तिचा पहिला प्रश्न असतो, माझं बाळ कसं आहे.
मग त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर प्रसूती झाल्यानंतर एखाद्या मातेनं प्रश्न विचारावा, माझं बाळ कसं आहे, आणि डॉक्टरांना उत्तर द्यावं, तुमचं बाळ तर चांगलं आहे, परंतु तुम्हाला जन्माला आलेलं बाळ हे कशा पद्धतीचं आहे, अपंग आहे. त्या ठिकाणी बाळ जन्माला आलेलं मतिमंद स्वरूपाचं दिसतंय, अपंग स्वरूपाचं दिसतंय, बाळ व्यवस्थित रडत नाही, दिसायलाही देखणं नाही, मग अपंग स्वरूपाचं असणारं बाळ तुम्हाला झालंय. मग त्यावेळी जर त्या आईला विचारलं की तुम्हाला दुसरं एखादं बाळ हवंय का, आज माणसाची आध्यात्मिक प्रगती झाली की नाही एक प्रश्नचिन्ह आहे, परंतु मनुष्य संपत्तीच्या माध्यमातून मात्र समृद्ध होण्याचा प्रयत्न करतो. रात्रंदिवस माणसाला ध्यास लागलाय ते म्हणजे पैशाचा, संपत्तीचा, धनसंचयाचा, की माझ्याकडे गडगंज प्रॉपर्टी असावी, संपत्ती असावी आणि वंशाला दिवा असावा. मग त्या आईला जर विचारलं की त्या ठिकाणी तुम्ही एवढी एवढी अमाऊंट दिली, जर पैसे दिले तर तुम्हाला तुमचं बाळ बदलून भेटेल. या हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी अनेक प्रसूती झाल्या, मग त्या ठिकाणी तुम्ही एवढे एवढे पैसे द्या, ज्याला आजच्या भाषेत सेटलमेंट म्हणावं लागेल, सेटलमेंट करा, अग्रीमेंट करा, करार करा, एवढे पैसे द्या. हॉस्पिटलमध्ये प्रसूती झालेलं दुसरं एखादं चांगलं गोरं गोमटं सुदृढ बाळ तुमच्या झोळीमध्ये टाकून किती आई अशा आहेत की ज्या हातवर करतील आणि म्हणतील की माझे एवढे पैसे घ्या आणि मला दुसरं बाळ बदलून द्या. कोणती आई म्हणेल? कोणतीच आई म्हणू शकत नाही. कारण का, तर आपल्या लेकरावरती निस्सीमपणे या देहाचा काळजाचा तुकडा म्हणून प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आई आहे, की जी कशा पद्धतीने प्रेम करते. गुणरहितम म्हणजे त्या आपल्या बाळाचा कुठल्याही गुणाचा विचार करत नाही. बाळ काळे का गोरे आहे, बाळ त्या ठिकाणी मतिमंद आहे की बाळ सुदृढ आहे, बुद्धिमान आहे का बुद्धिमान आहे, बाळ कोणत्या स्वरूपाचं याचा विचार न करता फक्त आणि फक्त आपल्या लेकरावरती निस्सीमपणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं काय म्हटलंय तर आई असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी तुम्हाला 750 वर्षापूर्वी सांगावं की बाबांनो, सकल तीर्थाची धुरे आणि जे का माता पिता आहे. मग या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय असेल, भागवत धर्म असेल, वेगवेगळ्या पंथांच्या माध्यमातून काय करतो तर आषाढी कार्तिकीची नवे नवे पंढरीची वारी करणारी माणसं आहे. आषाढीचा महोत्सव आला की 1 महिना अगोदर लगबग चालू होती. कशाची? पंढरीला जाण्याची. सर्वांना कशाची ओढ निर्माण होते? ती म्हणजे वारीला जाण्याची. मग आपला वारकरी असेल, वारकऱ्यांना विचार करावा, माझी सर्व सामुग्री बरोबर घेतली पाहिजे, मला 21 दिवसांचा प्रवास करायचा आहे, 22 दिवसांचा प्रवास करायचा आहे. मग वारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी वारीचं मंडळ असेल, त्या ठिकाणी वारकरी असतील किंवा घरातली सर्व मंडळी असतील, वारीच्या निमित्तानं सर्वजण तयारी करतात. लगबग चालू होते पंढरीश पांडुरंगाला भेटायची. आज तरुणांची वाढती संख्या सुद्धा वारीच्या माध्यमातून तुम्हाला वाढलेली दिसते. म्हणजे त्याचं निमित्त काही असेल, वारकऱ्याची अपेक्षा असते काय, मी पंढरीला जावं, मजल तर मजल करत जावं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, ही अपेक्षा वारकऱ्याची असते. तर आम्हा तरुणांची अपेक्षा काही असते, या ठिकाणी वर्षभर सेवा क्षेत्र असेल, नोकरी क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, यामध्ये वर्षभर घडून जावं, तर मग कुठेतरी स्वतःला थोडासा विसावा भेटावा, कुठेतरी थोडी विचारांची मताची परिवर्तनशीलता व्हावी, स्वतःला विसरावं. आणि त्या ठिकाणी विसरणं म्हणजेच आनंद आहे. मग हा आनंद भोगण्यासाठी आज आमच्या तरुणांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. मग आजही तुम्ही जर पाहिलं तर कौतुकच म्हणावं लागेल, 18, 20, 22 लाख माणसांच्या समूहानं एकत्र यावं की ज्याला कुणालाही निमंत्रण नाही. जिथं वारीला कुणाचं निमंत्रण असतं का? वारीला कुणाचंच निमंत्रण नाही, पण प्रत्येक जण आनंद उपभोगण्यासाठी त्या ठिकाणी 20-22 दिवसांचा प्रवास करत मजल तर मजल करत पंढरीश पांडुरंगाला भेटायला जातो. मग दशमीच्या दिवशी पंढरीमध्ये दाखल व्हावं, त्या ठिकाणी लगबगीनं सकाळी पहाटे उठावं आणि मग चंद्रभागेचं स्नान करावं आणि मग प्रदक्षिणा घालावी. झळझळीचं सोनसाळा, कळस दिसतो सोजवळा, म्हणून पंढरीश पांडुरंगाच्या मंदिराचं दर्शन घ्यावं, कलशाचं दर्शन घ्यावं, पंढरीश पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. परंतु आमचे श्रीगुरु नेहमी सांगतात बरं का, पंढरीश पांडुरंगाचं दर्शन त्यांनीच घ्यावं, पंढरपूरला त्यांनी जावं, कुणाला अधिकार आहे? पहा बरं का, व्यवहारामध्ये तुम्ही जीवन जगत असताना प्रत्येक जण वेगवेगळ्या नात्याच्या माध्यमातून मार्गक्रमण करतो. भाऊ भाऊ जीवन जगतात, आई वडील मुलगा आणि आई वडील जीवन जगतात, त्या ठिकाणी मुलगी आणि आई वडील ह्याही माध्यमातून तुम्ही आम्ही जीवन जगतो. तर सासरे जावई वेगवेगळ्या नात्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये जगत असतो. मग एखादा मनुष्य आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी, सुखी ठेवण्यासाठी काय करतो तर तिला जी वस्तू आवडते ती वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. मुळात शास्त्र सांगतं, पत्नीवरती पतीनं प्रेम करत असताना पत्नीला काय आवडतं याचा विचार करून पती नेहमी तिच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचं काम करतो. मग रविवार आला ना, तिला प्रॉमिस करतो, रविवार आलाय तुला मी ह्या गोष्टी देईल, सण आलाय तुला ह्या गोष्टीचं आम्ही देईल, तुझा वाढदिवस आहे ना तुला अँड्रॉइडचा मोबाईल
तुला ऍपल 16 प्रो मी गिफ्ट करेन, म्हणजे तिला जे आवडतंय ते देण्याच्या माध्यमातून तिला आनंदी आणि सुखी ठेवण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो. तसं भगवंताला काय आवडतं याचा विचार जर तुम्ही आम्ही केला आणि भगवंताकडे गेलं तर तो मात्र तुमच्या आमच्या कृपा केल्याशिवाय राहणार नाही. मग आमचे श्रीगुरु नेहमी म्हणतात, पंढरीच्या पांडुरंगाकडे जाण्याचा अधिकार त्याच व्यक्तीला आहे. कुणाला त्याला काय आवडतं, मुळातच पुंडलिकाच्या भावासाठी तो पंढरीच्या पांडुरंग जर पंढरपूरला येऊन विटेवरती स्थित झाला असेल तर पंढरीच्या पांडुरंगाचं पंढरपूरला येण्याचं प्रयोजन काय याचा जर विचार केला तर ते म्हणजे पुंडलिकाची असणारी मातृभक्ती आणि पुंडलिकाची असणारी पितृभक्ती. म्हणजे हा पंढरीचे पांडुरंग पुंडलिकाच्या मातृभक्ती आणि पितृभक्तीच्या माध्यमातून आई वडिलांच्या सेवेच्या माध्यमातून जर पंढरपूरला आला असेल तर पंढरपूरला जाण्याचा अधिकार त्यालाच आहे. कुणाला, जो आपल्या आईची आणि जो आपल्या वडिलांची अविरतपणे सेवा करतो, आई वडिलांना काय हवंय आणि काय नको याची त्या ठिकाणी विचार विनिमय करून आई वडिलांची सेवा करण्याचं काम करतो ना, त्यांनीच पंढरी पांडुरंगाकडे जावं आणि पांडुरंगाची त्या ठिकाणी भक्ती करावी. कारण त्या पांडुरंगाला जर पुंडलिकाची मातृभक्ती पितृभक्ती आवडते, त्यांच्या भक्तीपोटी जर तो उभा स्थित असेल तर त्याला आवडणारी मातृभक्ती आणि पितृभक्ती तुम्ही आम्ही केली नाही आणि कितीही पंढरीच्या वाऱ्या केल्या तरी तो तुमच्या आमच्या कृपा करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये सौख्य पाहिजे ना तर काय करावं, सकल तीर्थाची धुरे आणि जे का माता पितरे. मुळातच तुम्ही आम्ही आई आणि वडील यांच्या सेवेवरनं स्वतःच्या शरीराला समर्पित करावं. 17व्या अध्यायाची ओवी बरं काही 16व्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्ये या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुना यांचा गोड संवाद. ते म्हणजे अर्जुन कृष्णाला विचारतो की हे कृष्ण कन्हैया, माणसाला जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याच्या जीवनाची फलश्रुती काय, देश काल पात्र याचा विचार करून जर तुझी भक्ती केली तर तुझी प्रसन्नता होईलही. परंतु कधी कधी देश काल पात्र याची पावित्र्यता नसेल, वेळेची पावित्र्यता नसेल, काळाची पावित्र्यता नसेल, जागेची भूमीची पावित्र्यता नसेल तर मग तुझ्या परत येण्यासाठी मार्ग काय. त्यावेळी भगवंत या 17व्या अध्यायामध्ये सांगतात की बाबा रे, माणसानं यज्ञ तप आणि दान या माध्यमातून क्रियाकर्माच्या माध्यमातून मला प्रसन्न करावं, श्रद्धाची क्रियाकर्म करावी. मग त्या ठिकाणी तपाचं वर्णन करताना सांगितलं, शारीरिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप, 3 तपाचं वर्णन केलं. त्यापैकी शारीरिक तपाचं वर्णन करत असताना ज्ञानोबा म्हणतात, या शारीरिक तपाच्या माध्यमातून जो आपल्या माता आणि पिता यांची सेवा करतो, त्यांच्या सेवेसाठी स्वतःचा देह पणाला लावतो, निश्चितपणे त्याचं शारीरिक तप हे भराला आले असं या ठिकाणी समजून घ्यायचं. आणि तुम्ही आई आणि वडील यांची सेवा करणं गरजेचं आहे. मी सांगून जाईल, आता आपण सर्वजण प्रभू श्री रामचंद्र भगवान यांच्या रामनवमीच्या पूर्वसंध्येवरती आता विराजमान आहोत. मुळातच 496 वर्षानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये त्या ठिकाणी प्रतिष्ठापित झाले. रामलला जर अयोध्येमध्ये विराजमान झाले असतील, त्या प्रभू रामचंद्र भगवंताचं जीवन चरित्र जर तुम्ही आम्ही पाहिलं तर तुम्हाला मला मातृभक्ती काय आणि पितृभक्ती काय याचा निश्चितपणे आढावा आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान यांचं जीवन जर तुम्ही आम्ही बारकाईने पाहिलं तर रामासारखा पुत्र नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा आदर्श राजा नाही आणि रामासारखा आदर्श शिष्य नाही. एवढ्या सर्व उपमा असणारा, एकमेकावर द्वितीय असणारा जर मर्यादा पुरुषोत्तम कोण असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्र भगवान. मग या रामचंद्र भगवंताची मातृभक्ती आणि पितृभक्ती जर तुम्ही आम्ही बारकाईने पाहिली तर तुम्हाला मला ज्ञानोबा यांची सकल तीर्थाची धुरे आणि जे का माता पितरे ही ओवी निश्चितपणे प्रत्ययाला आल्याशिवाय राहणार नाही. प्रसंग रामायणातला आहे. आपल्या आईवरती आणि आपल्या वडिलांवरती किती प्रेम करावं, आपल्या आई आणि वडील यांच्या किती आज्ञेमध्ये असावं याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला प्रभू रामचंद्र भगवान यांची मातृभक्ती आणि पितृभक्ती पाहावी लागेल. पहा बरं का, प्रभू रामचंद्र भगवान आपल्या गुरुगृही राहून त्या ठिकाणी संपूर्ण कला अवगत करून, संपूर्ण विद्या अवगत करून ज्यावेळी अयोध्या नगरीमध्ये येतात, अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर आपल्या मुलावरती किती प्रेम असावं याचं उदाहरण देताना त्या ठिकाणी तुम्हाला प्रभू रामचंद्र भगवान आणि त्यांची मातृभक्ती पितृभक्ती पाहावी लागेल. आपल्या मुलाच्या प्रेमापोटी दशरथ राजाने निर्णय घ्यावा. कोणता निर्णय घ्यावा? दशरथ राजाने सांगावं की हे रामा, मुळातच दशरथ राजाने विचार करावा, अरे माझ्या कानावरचे केस पिकले, आता पांढरे झाले, मी आता थोडंसं मागे सरलं पाहिजे आणि माझ्या मुलांच्या ताब्यात हे संपूर्ण राज्य दिलं पाहिजे
आणि थोडंसं पायी उतार झालं पाहिजे. मग दशरथ राजाला सांगावं, हे रामा, उद्या तुला काय करायचंय तर अयोध्या नगरीचा राजभार त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे, पदभार स्वीकारायचा आहे. म्हणजे तुला अयोध्या नगरीच्या त्या ठिकाणी राजनरेश पदावरती तुला विराजमान व्हायचंय. म्हणून आपल्या पुत्राच्या प्रेमापोटी दशरथ राजानं काय करावं, त्या ठिकाणी घोषणा करावी, उद्या रामराजा होणार आहे. मग रामराजा होणार आहे ही बातमी मंत्रेच्या माध्यमातून कैकेयीच्याही कानावरती पडते. कैकेयी एवढी आनंदी होते की गळ्यातला मोत्याचा हार काढावा, कैकेयीच्या अंगावरती झिडकारावा आणि तिला सांगावं, माझ्या आयुष्यातली सर्वात आनंदाची बातमी जर कोणती असेल तर ही बातमी आहे की जी तुम्हाला दिली त्यामुळे हा मोत्यांचा हार मी तुला भाल करते. परंतु दुराचारानं ग्रासलेली कैकेयी त्या मंथरा त्या ठिकाणी कैकेयीच्या मनामध्ये काय करते तर मंथरा दासी कैकेयीच्या मनामध्ये दुराचारानं त्या ठिकाणी संचार करते आणि सांगते, अगं रामराजा होणार आहे, तुझा भरत हा त्या ठिकाणी दास होणार, म्हणजे तू त्या ठिकाणी दासाची आई होणार. तिचं मन कलुषित करते आणि मग ती कैकेयी आपले असणारे यजमान अर्थात आपले पतिदेव यांना 2 वरांची आठवण करून देते. तुम्ही मला 2 वर दिले होते, ती आता मागण्याची वेळ आली आहे. मग ती म्हणते, पहिल्या वरामध्ये रामाला वनवास आणि दुसऱ्या वरामध्ये माझ्या भरताला राजगादी दिली पाहिजे. हे ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरून प्रत्यक्ष दशरथानं विचार करावा की राम म्हणजे माझा प्राण आहे आणि माझा प्राण तू मागते, तुला माहिती का कैकेयी तू काय करते? ती म्हणे, मला माहिती आहे, मला बाकी काहीही माहित नाही, माझे 2 वर, या 2 वरांची तुम्ही पूर्तता केली पाहिजे. मग त्या ठिकाणी आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळावं आणि मग त्या दशरथानं मजबुरीनं त्या ठिकाणी रामाला सांगावं, हे रामा, त्या ठिकाणी तुझी जी पावलं राजगादीकडे जाणार आहे ना, जाणार होती ना, तीच पावलं तुझ्या आईच्या हट्टापोटी म्हणजे कैकेयीच्या हट्टापोटी पुढे जाणार आहे, वनाला जाणार आहे. परंतु मला वनाला जायचे हे ऐकल्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्र भगवंतांनी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दुजाभाव व्यक्त न करता आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद मानावी आणि जी पावलं गादीकडे निघणार होती तीच पावलं वनाकडे निघतात. पहा बरं का, प्रभू रामचंद्र भगवंताचं जीवनाबद्दल हे तुम्हाला शिकण्यासारख्या गोष्टी आहेत की म्हणजे उद्या रामाला गादीवरती बसायचंय हे ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवान समवेत असणाऱ्या लक्ष्मणाला म्हणतात की हे लक्ष्मणा, मी जरी त्या गादीवर बसणार असेल तरी माझ्या रूपानं या भूमीचा, ह्या धरतीचा भोग तू घे, एवढं भावावरचं प्रेम. परंतु ह्याच रामाला जेव्हा कळतं की तुला वनाला जायचे, त्याही परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांची आज्ञा शिरसावंद मानून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवंतांना म्हणावं, जर माझ्या आईची ही इच्छा असेल, माझ्या वडिलांची जर इच्छा असेल मी वनाला जावं, तर निश्चितपणे मी तीही इच्छा पूर्ण करण्याचं काम करेन. कारण रघुकुलाचा जर विचार केला आणि परंपरेचा जर विचार केला तर प्रभू रामचंद्र भगवंत म्हणतात की मला माहिती आहे, मी त्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे की ज्या कुळामध्ये एक वेळ दिलेलं वचन निभावण्यासाठी आम्ही प्राणपणाला लावी, जीव सोडील, परंतु दिलेलं वचन कधीही अपूर्ण ठेवणार नाही, पूर्णत्वाला नाही. म्हणून रघुकुलाचा त्या ठिकाणी या जगतामध्ये जे घोष केला जातो आणि मी जर याच कुळात जन्माला आलो ना तर माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझ्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वनालाही जायला तयार आहे. एवढी मातृभक्ती आणि पितृभक्ती कशी करावी हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्रभू रामचंद्र भगवंताचं जीवन पाहावं लागेल. मी याही पुढे जाऊन सांगेन, मुळातच ज्या मातेनं प्रभू रामचंद्र भगवंताला जन्म दिला त्या कौशल्य मातेचं हृदय एवढं द्रवीभूत होतं, एवढं विदीर्ण होतं आणि मग ती आपली मुलाची समजूत काढण्यासाठी पुढे येते. वाल्मिकी महर्षी सुंदर प्रसंग सांगतात, ज्यावेळी राम वनाला निघतो, समवेत बंधू लक्ष्मण असेल किंवा पत्नी सीतामाई असेल, त्या ठिकाणी हे वनाला जाताना, वनाला निघाल्यानंतर आपल्या मुलाची समजूत घालण्यासाठी पुढे जर कोण येत असेल तर ते म्हणजे त्यांची जन्मदाता आई येते, त्यांचे श्री गुरु येतात आणि मग कौशल्य माता रामाची समजूत घालताना म्हणते, हे रामा, हे बाळा, तू जर वनाला गेलास तर मी कुणाकडे पाहून जगावं? तू जर वनाला गेलास तर मी जगावं कसं? आणि मुळातच तू म्हणतो ना माझ्या वडिलांची आज्ञा आहे, तर ही त्यांची आज्ञा नाही बरं का. तुझी असणारी सावत्र आई तिने त्या ठिकाणी मनामध्ये चंग बांधला, आपल्या पतीशी असणारा त्या ठिकाणी हट्ट केला आणि त्या पत्नीच्या हट्टापोटी स्त्री हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी खाली मान घालून डबडबलेल्या अश्रूच्या डोळ्यानं तुझ्याकडे हे मागावं की रामा तू वनाला जा, पण ही त्यांची इच्छा नाही. त्यासाठी तू काय कर, जर तुझ्या वडिलांची इच्छा नाही, तुझ्या जन्मदाता आईची इच्छा नाही,
तर तू मात्र वनाला जाऊ नको, तुझा घेतलेला निर्णय काय कर तर त्या ठिकाणी रद्द कर. पण त्याही परिस्थितीमध्ये आपलं पुत्र वचन निभावताना आई आणि वडील यांना दिलेले शब्द कसे पाळावे, आईची आणि वडिलांची भक्ती कशी करावी याचं उदाहरण देताना वाल्मिक महर्षी सुंदर आणि गोड उत्तर देतात. प्रभू रामचंद्र भगवान आपल्या आईशी संवाद साधताना 3 गोष्टीचा उच्चार करतात. ते म्हणतात, हे माते, तुझी जरी तळमळ असेल, तुझी माझ्या प्रती असणारं वात्सल्य प्रेमभाव असेल, पुत्रभाव असेल, परंतु या ठिकाणी मी जर माझ्या वडिलांना वचन दिलंय तर हे वचन निभावण्यासाठी मी काय करेल, वेळ प्रसंगी जर वेळच आली तर मी अग्निकाष्ट करेल. अग्निकाष्ट म्हणजे काय तर धगधगत्या अग्नीमध्ये मी उडी घालील, माझा जीव संपवेल, परंतु माझ्या वडिलांना दिलेलं वचन मात्र मी मोडणार नाही, कारण मी रघुकुलामध्ये जन्माला आलोय. हे मात्र वेळ प्रसंगी प्रसंगच आला तर त्या ठिकाणी मी विष प्राशन करीन, परंतु त्या ठिकाणी मी वचन मोडणार नाही. आणि माझ्यावर जर वेळच पडली, प्रसंगच आला तर मी जलाशयामध्ये उडी घालीन, म्हणजे त्या ठिकाणी मी जलाशयामध्ये उडी घेऊन, समुद्रामध्ये पाण्यामध्ये उडी घेऊन माझा देह समर्पित करीन, माझा देह त्याग करीन. मात्र मी माझ्या वडिलांना दिलेलं आणि मी माझ्या सावत्र आईला वडिलांच्या माध्यमातून दिलेलं वचन निभावल्याशिवाय राहणार नाही. एवढं मातृभक्ती आणि पितृभक्ती कशी असावी हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला वाल्मिकी महर्षींनी सांगितलेल्या किंबहुना प्रभू श्रीरामचंद्र भगवान यांच्या रामायण नावाच्या पवित्र धर्मग्रंथामध्ये आणि त्यांच्या चरित्राकडे डोकावलं की मग तुम्हाला पाहायला भेटतं मातृभक्ती काय असावी आणि पितृभक्ती काय असावी. म्हणून ज्ञानोबराय सुद्धा तुम्हाला सांगतात, बाबांनो, जन्माला आलोय ना या जगतामध्ये तुम्ही विचारणं करतोय, तुम्हाला तीर्थाचं पुण्य प्राप्ती करून घ्यायचे असेल ना तर काय करा, सकल तीर्थाची दुरे आणि जी एका माता पितरे, अर्थात त्या ठिकाणी तुम्ही काय करावं तर आई आणि वडील यांच्या सेवेसाठी स्वतःचा देह पणाला लावावा, आपला स्वतःचा देह ओवाळून टाकावा. निश्चितपणे त्या माणसाचं शारीरिक भरास आल्याशिवाय राहणार नाही. मग या मातृभक्तीकडे या पितृभक्तीकडे पाहताना ती किती अनन्य भावानं करावं आणि त्यामध्ये कोणता भाव तुम्ही जागृत ठेवावा ह्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तुम्हाला आज आपले धर्मग्रंथ निश्चितपणे मार्गदर्शन करायला त्या ठिकाणी भाग पडतात. प्रभू रामचंद्र भगवंताचं जीवन, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान वनाला निघून जातात. वनाला जाऊन आल्यानंतर त्या ठिकाणी 14 वर्षांचा वनवास पूर्ण होतो. सीता माईला घ्यावं, आपल्या बंधू लक्ष्मणांना बरोबर घ्यावं आणि 14 वर्षानंतर पुन्हा पुढे यावं, त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये यावं. मी मातृभक्ती आणि पितृभक्ती सांगून जाईल. तुम्ही आपल्या धर्मग्रंथाकडून, तुम्ही आपल्या संतांनी सांगितलेल्या फिलॉसॉफीकडून, तत्वज्ञानाकडून काय शिकावं, कशाचा अंगीकार करावा या गोष्टी जीवनात गरजेच्या आहेत. अहो, व्यवहारामध्ये एखाद्या मनुष्यानं तुम्हाला शिवी दिली, आरे केलं की तुम्ही लगेच कार्य करतो, हा माणसाचा स्वभाव आहे. ऍक्शनला रिॲक्शन, साधला प्रतिसाद हा तुम्ही माणसाला देत असतो. परंतु हा प्रतिसाद देत असताना तुम्ही कोणत्या पद्धतीने द्यावा आणि त्याचा मतीत अर्थ कसा घ्यावा याचं सुद्धा चिंतन तुम्हाला करायचं असेल तर आपल्या पवित्र धर्मग्रंथांकडे पाहायला हवं. व्यवहारामध्ये तुम्हाला दूषण दिलं की तुम्ही म्हणतो आमच्याच आयुष्यामध्ये असं का बरं यावं, आमच्याच आयुष्यामध्ये दुःखाचा प्रसंग का यावा. आपल्या वाट्याला जर दुःख आलं तर तुम्ही त्रागा करतो, आम्ही आयुष्यामध्ये असं काय वाईट केलं होतं, आम्ही आमच्या जीवनामध्ये कुणाचं वाईट केलं, आम्ही स्वप्नातही कुणाचं वाईट चिंतन केलं नाही, तरी आमच्याच वाट्याला हा प्रसंग का यावा याचा मनुष्य वारंवार आणि पावलोपावली विचार करत असतो. परंतु प्रत्येक मनुष्य हा 2 गोष्टीच्या माध्यमातून विचार करत असतो. त्या ठिकाणी एक म्हणजे सकारात्मक मन आणि दुसरं म्हणजे नकारात्मक मन, ज्याला शास्त्रानं संकल्प आणि विकल्प अशा पद्धतीचं सांगितलंय. मुळातच आपल्यावरती एखाद्या घटनेचा प्रभाव झाला तर त्या घटनेला कशा पद्धतीनं प्रतिसाद द्यावा हे माणसाची मनोवृत्ती ठरवत असते. मग त्या मनोवृत्तीच्या माध्यमातून तुम्ही व्यवहारामध्ये विचारण आणि मार्गक्रमण करत असतो. पहा बरं का, प्रभू रामचंद्र भगवंताला वनवास झाला नाही का, त्यांना पत्नीचाही विरह सहन करावा लागला. त्या रावणानं यावं आणि सीतामातेला घेऊन जावं म्हणजे पत्नीचाही वियोग सहन करावा लागला, पित्याचाही वियोग सहन करावा लागला, आपल्या मातेचाही वियोग सहन करावा लागला, वनाला जावं लागलं. अहो, राजवस्त्र परिधान करण्याऐवजी वनकल परिधान करावं लागली. परंतु त्या परिस्थितीत सुद्धा प्रभू रामचंद्र भगवंतांनी आपली मनोवृत्ती ढासळून दिली नाही. 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतर सुद्धा अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवंतांनी काय करावं तर पहिलं कुणाचं दर्शन घ्यावं, भूमातेचं दर्शन घ्यावं. पहा बरं का, आपली पवित्र असणारी धर्म संस्कृती तुम्हाला सांगते भूमाता
ही आपली माता आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर्मदे तू गोविंद, प्रभाते कर दर्शन, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले. त्या ठिकाणी तुम्ही आम्ही हाताचं दर्शन घ्यावं, तुम्ही आम्ही भूमातेचं दर्शन घ्यावं. म्हणजे तुम्ही आम्ही जीवन जगताना प्रत्येक पावलोपावली कशा पद्धतीचा विचार करावा याचं सुंदर चिंतन करणारं शास्त्र जर कोणतं असेल तर ते म्हणजे हिंदू धर्मशास्त्र. मग या धर्मशास्त्रामध्ये तुम्ही विचार करत असताना प्रभू रामचंद्र भगवान असेल, कृष्ण कन्या असेल किंवा संत चरित्र असेल, हे तुम्हाला मात्र जीवनामध्ये जीवन जगण्याची मनोवृत्ती सांगत असतं. मग प्रभू रामचंद्रांनी वनावरून पुन्हा अयोध्येमध्ये यावं, अयोध्या नगरीचं दर्शन घ्यावं, भूमातेचं दर्शन घ्यावं. आणि मग भूमातेचं दर्शन घेतल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं घ्यावं? कौशल्या मातेचं? नाही. समोर कौशल्या माता असेल, सुमित्रा असेल किंवा त्या ठिकाणी कैकेयी माता असेल, तीनही मातेने समोर उभं राहावं आणि आपल्या मुलांच्या, आपल्या पुत्रांच्या त्या ठिकाणी भेटीच्या प्रतीक्षेमध्ये उभं राहावं. मग या प्रभू रामचंद्र भगवंताने भूमातेचं दर्शन घेतल्यानंतर सर्वप्रथम जर दर्शन कुणाचं घेतलं असेल तर ते म्हणजे कैकेयी मातेचं दर्शन घेतलं. बरं का, प्रभू रामचंद्र भगवान यांच्या जीवन चित्रातून तुम्ही काही शिकावं. मातृभक्ती कशी असावी, पितृभक्ती कशी असावी आणि आपली मनोवृत्ती कशी असावी याचं मार्गदर्शन तुम्हाला रामायण नावाचं या ठिकाणी असणारं भक्तिशास्त्र सांगितल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र भगवंतांनी यावं, कैकेयी मातेच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवावं, दर्शन घ्यावं आणि आपल्या आईला स्मित हास्य करत विचारावं, आई हे माते तू कशी आहेस. या अवस्थेमध्ये कैकेयी मातेने डोळ्यामध्ये घळाघळा अश्रू ढाळावे, स्वतःचं ऊर घडवून घ्यावं, स्वतःच्या हाताच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र भगवान यांच्या मस्तकावरनं, चेहऱ्यावरनं हात फिरवावा आणि सांगावा, हे रामा मी अभागी आहे, हे रामा मी पापिनी आहे, हे रामा मी तुझी अपराधी आहे, त्यामुळे तू मला काय कर तर क्षमा कर. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुंदर आणि गोड उत्तर देतात, म्हणे हे कैकेयी माते तुझे माझ्यावरती कैक उपकार आहे, तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहे. तू माझा कुठलाही दोष त्या ठिकाणी, तू माझा कुठलाही असणारा अपराध केलेला नाही, तुला कशासाठी मी या ठिकाणी क्षमा करू. त्यावेळी कैकेयी माता म्हणते, बाबा रे तुझी जन्मदाती माता म्हणजे कौशल्य आहे, तरी तू माझं दर्शन घ्यावं असं मी काय केलं? मी तर तुला वनाला लावलं. तुझ्या जीवनामध्ये दुःखाचे जेवढे काही प्रसंग आले, अरे तुझे कोमल नाजूक सुकुमार असणारे हात पायी की या पायानं काट्याच्या वनातून जावं, ह्या हाताने कंदमुळे काढावी आणि खावी. म्हणजे या ठिकाणी अष्टभोग भोगण्याची परिस्थिती निर्माण आली असताना सुद्धा मी तुला वनाला पाठवलं, एवढा तुझा मी अपराध केला आणि तरी सुद्धा तू काय म्हणतो तर त्या ठिकाणी हे माते तू काय केलंय तर तू माझ्यावर एक उपकार केले. बाबा रे कौशल्याने जन्म दिला आणि तू जर माझं पहिलं दर्शन घेतो त्याचं कारण जर काय असेल तर त्यावेळी प्रभू रामचंद्र भगवान आपल्या मातेच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करताना, मातेची भक्ती आणि मातेचं प्रेम व्यक्त करताना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवंतांनी म्हणावं की हे माते, त्या ठिकाणी कौशल्या मातेने मला जन्म दिला पण तुझ्यामुळे मला काय कळालं, तातच नाही हो. त्या ठिकाणी तात म्हणजे वडील. तुझ्यामुळे मला माझ्या वडिलांनी मी वनाला गेल्यानंतर 7 दिवसात हे राम हे राम हे राम म्हणत देह सोडला. म्हणजे वडिलांचं प्रेम मुलावर किती असतं हे मला फक्त तुझ्यामुळे कळालं. भावाचं प्रेम तुझ्यामुळे कळालं. त्या ठिकाणी माझ्या बाहूमधलं बळ तुझ्यामुळे कळालं. म्हणून हे माते तुझे माझ्यावरती काही उपकार आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सकल तीर्थाची दुरे आणि जे का माता पिता रे. या ठिकाणी कागस्पर्श झालेला आहे. आपला जास्त वेळ घेणार नाही. या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबा तुम्हाला हाच भाव व्यक्त करतात की मुळातच जगाच्या पाठीवरती जन्मदाते माता आणि पिता हीच आपली तीर्थाटन आहे. म्हणून त्यांच्या चरणावरती स्थित व्हावं आणि आयुष्य विहित करावं. या ठिकाणी पुनश्च एकदा या आपल्या कौशल्यनगरीमध्ये दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालो. कैलासवासी कौशल्या माता नीलकंठ कार्कीले यांच्या या ठिकाणी दशक्रिया पिंडदानाच्या निमित्ताने उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक, त्यांची मुलगी असेल, पुतणी असेल, त्यांचे जावई असेल, सर्वांना निश्चितपणे दुःख होणं साहजिक आहे. या दुःखातून या ठिकाणी सावरण्याची या ठिकाणी इच्छाशक्ती आणि सामर्थ्य भगवंतांना त्यांना देऊ असा भाव व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान